हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 9 पाहणार आहोत। जर मुलांनो तुम्ही या अगोदरचे उदाहरण संग्रह पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलमध्ये जा, तिथे तुम्हाला सर्व अगोदरचे व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मुलांनो, उदाहरण संग्रह 9 हा आज आपण पाहणार आहोत। तुम्ही जर हे असे शब्द दिलेत हे असं म्हणून जर या गणितांना घाबरत असाल तर घाबरायची काहीही गरज नाही की जसे दिसतात तसे ही गणितं खूप सोपे आहेत। तुम्ही जर हा व्हिडिओ न पळवता म्हणजे न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला हे सर्व गणित स्वतः करायला येतील याची मी गॅरंटी देते। तर मुलांनो, मी ही गणितं तुम्हाला समजावून सांगते, तुम्ही नीट ऐका। तर मुलांनो, पहिला प्रश्न दिलेला आहे तो आपण वाचूयात। एका निवडणुकीत 13 पहिल्यांदा मुलांनो, इथे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, खालील उदाहरणे सोडवा। इथे आपल्याला काही दिलेलं नाही की याचं आपल्याला काय करायचे। तर मुलांनो, हे गणितच सांगेल की तुम्हाला काय करायचे। तर एका निवडणुकीत 13,47,048 स्त्रियांनी व 14,29,638 पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदान किती झाले। मुलांनो, तुम्हाला इथे कोणत्या शब्दावरून समजते की काय करायचे। तर मुलांनो, ह्या एकूण शब्दावरून आपल्याला कळते की आपल्याला इथे बेरीज करायची आहे। तुम्हाला मुलांनो, मी पहिल्याच व्हिडिओमध्ये बेरीज वजाबाकीच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की एकूण म्हणजे बेरीज करणे, वगळणे म्हणजे वजाबाकी करणे। एकूण म्हणजे मुलांनो, तुम्हाला या वाटीत 1 लाडू दिला आहे आणि या वाटीत एकच लाडू दिला आणि या वाटीत 2 लाडू दिले, तर हे लाडू एकाच वाटीत ठेवले तिन्हीही, तर ह्याला एकूण म्हणायचं। म्हणजे या दोन्हीचं मिळून हे झालं। तसंच मुलांनो, इथे आपल्याला या दोन्हीची बेरीज करायची आहे। इथं स्त्रिया आणि हे स्त्रिया आणि ह्या पुरुष दिलेले आहेत ज्यांची संख्या मतदानात आहे। तर यांची बेरीज करायची म्हणजे दोघांनी मिळून किती मतदान केलं हे आपल्याला हुडकायचं आहे। तर चला मुलांनो, तुम्हाला मी बेरीज कशी करायची ते तर अगोदरच शिकवलेलं आहे, अगोदरच्याच व्हिडिओ शिकवलेला आहे। मुलांनो, प्लीज तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते प्लीज पहा, जेणेकरून तुम्हाला हे उदाहरण संग्रह सोडवणं खूप सोपं जाईल। चला मुलांनो, तर हे गणित आपण सोडवून पाहूया। अगोदर पहिल्यासारखंच या संख्या, ही पहिली संख्या वरती लिहून घेऊयात। मुलांनो, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की दुसरी संख्या लिहित असताना शेवटपासून इकडे लिहायची, म्हणजे शेवटचा अंक एकाखाली एक येईल। चला मुलांनो, इथं आपल्याला काय करायचे तर बेरीज करायची। तर याची बेरीज करूया मुलांनो। आता आपण थोडं पुढं चाललं म्हणजे आता आपण मोठं होत आहोत। तर मुलांनो, आता आपल्याला हातचा वरी देण्याऐवजी मनात ठेवायला शिकायचं आहे। तर चला मुलांनो, आपण हातचा मनात ठेवून गणित करूया। 8 + 8 16। तर 16ला इकडं आपण साईडला हातचा दिला तरी चालेल, पण वरी लिहायचा नाही। 16ला हे 6 आपल्याला इथं आले आणि हातचा 1 आला, 1 आपण वरी लिहायचं नाही, मनात ठेवायचं। ते 1 हातचेच 1 + 4 5 + 3 6 7 8। 6ला 6 7 + 9 16, 16ला 6 हातचे आले 1 1 + 4 5, हे 2 6 7 3 + 4 7 1 + 2 1 + 1 2। तर मुलांनो, आपलं उत्तर आलेलं आहे 27,76,686। खाली एक लाईन लिहायची मुलांनो, पुरुषांनी मतदान केले तर मतदान किती झाले। तर मुलांनो, एकूण मतदान हे 27,76,686 इतके झाले। एवढी लाईन लिहिलं झालं मुलांनो। किती सोपं आहे हे गणित झालं। तर मुलांनो, आपल्याला हे आपण संख्या ज्ञानात शिकलो आहोत की शतक झाल्यानंतर कोमा, हजार झाल्यानंतर कोमा।
तर आपल्याला वाचण्यात सोपं जाईल. 27,76,686. तर मुलांनो गणित क्रमांक 2ही आपण सोडवणार आहोत. तर चला मुलांनो गणित क्रमांक 2 आपण वाचून घेऊयात. 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल. तर मुलांनो इथे आपल्याला थोडं डोकं लावायचं काम दिलेलं आहे. 6 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर 6 अंकी सर्वात मोठी संख्या कशी ओळखायची. तर मुलांनो आपण आपल्याला ती संख्या हुडकायची आहे. तर मुलांनो 6 अंकी सर्वात मोठी संख्या ही आहे 9,99,999. मुलांनो ही संख्या आपण कुठून आली. तर ही 6 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. तुम्ही पाहू शकता मुलांनो इथे जर आपण 10 लाख घेतले तर ही संख्या 7 अंकी होईल. आणि इथं जर आपण 10 इथं जर 1 घेतलं म्हणजे 10 लाख घेतलं 10,000 घेतलं तर ही संख्या बारकी होईल. तर सर्वात मोठी 9,99,999 एवढी संख्या 6 अंकी सर्वात मोठी आहे. तर 6 अंकी सर्वात लहान कोणती. तर 6 अंकी सर्वात लहान संख्या ही 1 लाख आहे. 1 लाखच का. 2 लाख घेतली तर ती सर्वात लहान होणार नाही. आणि 1 लाखाच्या पहिलं म्हणजे 99,000 घेतली तर ती ही संख्या 6 अंकी होणार नाही. ती संख्या 5 अंकी होणार. म्हणून मुलांनो आपल्याला सर्वात मोठी 6 अंकी आणि सर्वात मोठी लहान 6 अंकी सर्वात मोठी व 6 अंकी सर्वात लहान ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर 9 9 9 9 9 9 अधिक 1 10. तर मुलांनो एवढं उत्तर आलेलं आहे. शेवटी एक लाईन लिहायची आहे. 6 अंकी सर्वात मोठी 6 अंकी सर्वात लहान संख्यांची बेरीज 10,99,999 इतकी येते. तर मुलांनो आपण 3 क्रमांकाचं गणित पाहूया. सुरेखाताईंनी 8,07,957 रुपयांचा ट्रॅक्टर व 32,609 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले. तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले. पहा मुलांनो इथे एकूण हा डबल शब्द आलेला आहे. तर आपल्याला इथे बेरीज करायची आहे. तर या संख्या आपण अगोदर एकाखाली एक लिहून घेऊया. किती लिहायचं आहे. पहिल्यांदा 8,07,957. त्याच्या खाली 9,0,6,2,3 32,609. याचं उत्तर आपण पाहूयात मुलांनो. 9 अधिक 7 9च्या पुढे 7 8 9 10 11 12 13 14. 9 अधिक 7 10 11 12 13 14 15 16. 16ला 6 हातचे आले 1. 5 अधिक 1 6. 9 अधिक 6 15. 15ला 5 हातचे आले 1. 7 अधिक 1 8. 9 10ला 0 हातचा आला 1. 3 अधिक 1 4 8. मुलांनो मी इथे हातचे दिले आहेत कारण पटकन गणित व्हावं म्हणून. पण तुम्ही मुलांनो हातचे हे मनात ठेवूनच करायचं आहे. तर मुलांनो आपल्याला इथे एक लाईन लिहावी लागेल. सुरेखाताईंचा एकूण खर्च हा 84,566 इतका आलेला आहे. तर मुलांनो गणित क्रमांक 4 हे पाहूयात. मी इथे करून ठेवलेले आहेत मुलांनो गणित. तर मुलांनो एका गिरणीत मागील वर्षी 17,24,938 मीटर कापड तयार झाले. यावर्षी 23,47,056 मीटर कापड तयार झाले. तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले. तर इथे पहा मुलांनो आपल्याला दोन्ही वर्षाचं मिळून म्हणले म्हणजे आपल्याला इथेही बेरीज करावी लागेल. तर मुलांनो मी इथे बेरीज करून ठेवलेली आहे ती तुम्ही पाहू शकता. आणि खाली आपलं काय येईल. तर दोन्ही वर्षांत मिळून 40,71,994 इतके कापड तयार होईल असं आपल्याला लिहायचं आहे. तर मुलांनो हे आता आपण 5वं गणित पाहूयात. राज्य शासनाने शाळांना 34,62,940 रुपयांचे संगणक व 3,26,578 रुपयांचे दूरदर्शन संच दिले. तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले.
तर मुलांनो, इथंही आपल्याला एकूण शब्द आलेला आहे, म्हणजे आपल्याला इथे या दोन्हीची बेरीजच करायची आहे. तर इथे बेरीज केलेली आहे. मुलांनो, आपल्याला हे शेवटचं वाक्य कसं लिहायचं असतं तर मी तुम्हाला त्याबद्दल एकदा सांगते. तर मुलांनो, आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले. तर मुलांनो, हे किती किती काढायचं आणि शासनाने एकूण एवढ्या रुपयांचे साहित्य दिले असं लिहायचं. तर मुलांनो, हे गणित जर तुम्हाला समजले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढील उदाहरण संग्रहावरील व्हिडिओ तुम्हाला मिळतील. थँक्यू मुलांनो.